नमस्कार. माळेगाव बुद्रुक नगर पंचायतीची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. काय प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण आहोत, काय परिस्थिती आहे इथली? परिस्थिती आहे, पक्षाच्याच बाजूने सर्व जनता जास्त मतदान करायचं म्हणत आहे. काँग्रेस व भाजपा यांच्या माळेगाव नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांनी अजितदादा व देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेले उमेदवार ऍडव्होकेट गायत्री राहुल तावरे यांना आम्ही पूर्णपणे आमचे सगळे 9 नंबर प्रभागातले सगळे जनता त्यांच्याशी पाठीशी आहे. काय कारण काय पक्षाच्याच बाजूला जायचं कारण? कारण त्यांनी भरपूर अशी कामं केलेली आहेत. रस्त्याची कामं झाली, गटर लाईन झाले, अजून रोडवरती लाईट वगैरे बसवलेले आहेत असे, आणि बरेच गोरगरिबांच्या अडचणीला ते धावून गेलेला आहे पक्ष. विकास कामाच्या पाठी जाण्याचा निर्णय आपण घेतला. विकास कामाच्या पाठी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. बरं, आता प्रभाग 9 मधला जर विचार करायचा झाला, असा काय बॅकलॉग आहे की तिथे आता येणाऱ्या काळामध्ये काम करणं अपेक्षित आहे आणि ती होण्याची गरज आहे? काही ठिकाणी असे रोडचे वगैरे थोडेसे प्रॉब्लेम आहेत. काही जणांनी रोड अडवलेले आहेत, गटर लाईन अडवलेले आहेत. ते पण आता अजितदादांच्या मार्फत ते करून देणारे उमेदवार आता इथून अजितदादांनी व भाजपने असं दिलेला आहे. ऍडव्होकेट गायत्री राहुल तावरे अशा उमेदवाराचं नाव आहे. म्हणजे गायत्री राहुल तावरेंच्याच पाठी जाण्याचा आपण हा. मानस आहे. हा, निवडणूक होऊ घातलेली आहे. काय परिस्थिती आहे इकडे? इकडे परिस्थिती अशी आहे की घड्याळच्या बाजूने सगळ्यांचा कौल आहे. मतदार बंधू भगिनी सगळे घड्याळ घड्याळ म्हणतात. आता घड्याळ निवडून देणार आहे आम्ही. घड्याळचं पाठीव हो. काय नेमकी कारण काय आहेत घड्याळच्या? कारण म्हणजे त्यांनी तिकीट एकदम योग्य माणसाला दिलेलं आहे. अजितदादांचे खूप जवळचे संबंध आहेत वकील साहेबांचे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक काम ते दादाकडून करून घेणारच. कुठलेही प्रश्न असू द्या, ते पहिले पण ज्यावेळेस इलेक्शनचा पिरियड नव्हता, काही वातावरण नव्हतं, तरी सुद्धा वकील साहेब हे रात्रीचा असू द्या दिवसाचा असो, प्रत्येक कार्यकर्त्याची विचारपूस ही अतिशय प्रेमाने करत असतात. कसं आहे काय, ही पहिल्यापासून त्यांच्या म्हणजे एक भावना त्यांची कार्यकर्त्यांबद्दल लय आपुलकीची आहे आणि सर्वांच्याच बद्दल ते एकदम चांगलं काम करतील. हा जो प्रभाग क्रमांक 9 आहे, यापूर्वी ग्रामपंचायत काळामध्ये काय कामं वगैरे झाली तिकडं? यापूर्वी आता 8-9 वर्ष झालं गावात काही इलेक्शन झालं नाही, काय नाही. त्याच्यामुळे ते कामं सगळी रखडलेलीच आहेत. काय त्याच्या मध्यंतरी पण काही कामे झालेली नाहीत. थोडेफार झडपीच्या माध्यमातून कामं झालीत, तेवढंच. येणाऱ्या काळात काय कामं करणं, काय कोणकोणती कामं करणं अपेक्षित आहे? काम म्हणजे आता हेच अंडरग्राऊंड लाईटचं असेल, रस्त्याची कामं काही ठिकाणी रखडलेली आहेत ते आहेत, आणि गटर लाईन आहेत. हे सगळं प्रश्न मार्गी लावावं लागतील आणि त्यासाठी दादा आणि साहेबच हे करू शकतात. म्हणून तुम्ही यांच्या पाठी वगैरे? हा, पाठीशी त्यांच्या खंबीरपणे आम्ही सर्वजण उभे आहेत. काय प्रॉब्लेम नाही त्याचा.